आणि असं स्टेटमेंट माझ्याकडे पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह आहे की 4,22,00,000 मराठी आरक्षणात गेले. मला सांगा विदर्भात ऑलरेडी आरक्षणात आहे ना, कोकणातले कुणबी आरक्षणात आहेत ना, पुणे विभागात आहे, नागपूर विभागात आहे, पुन्हा इकडे खानदेशात आहे. तुम्ही त्यांचं श्रेय तुम्ही घेता का? मराठवाड्यातले तुम्हाला आता आकडेवारी सांगितली 2,88,789 कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग ते श्रेय पण तुम्ही घेणार का? हे श्रेय तुमचं जे श्रेय आहे ते श्रेय मी मान्य करतो. तुमच्यामुळे 49,059 नोंदी मिळालेल्या आहे. 58 लाख नोंदीचा आणि तुमचा काही संबंध नाही. जवळपास 2.25 कोटी DPR तपासण्यात आले, महाराष्ट्रभरातले अभिलेखे तपासण्यात आले. त्या 2.25 कोटी अभिलेखामधून 49,059 नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये फक्त. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता 58 लाख नोंदी आणि त्याच्यातून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. हे कुठल्याही तथ्याशी आणि सत्याशी धरून नाही. त्यामुळं मनोज जरांगे यांच्या स्टेटमेंटला मी तरी व्यक्तिशः महत्व देत नाही. पण घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री महोदय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी 48 लाख नोंदीतून 12 लाख मराठी कुणबीमध्ये गेले, आरक्षणात गेले, हे 100% चुकीचं आहे. त्या विरोधात मी हायकोर्टात जाणार आहे.